नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर का तुम्ही आपल्यासोबत खूप दिवसापासून जॉईन असाल टेलिग्रामला, यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या कोर्समध्ये, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे जर का तुम्ही आपल्यासोबत जॉईन असाल तर तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो माहीतच आहे की आपले जे ट्रेड असतात ते किती परफेक्ट लेवलला एक्झिक्यूट केले जातात. मित्रांनो, गोल्ड हे एक वॉलाटाईल इन्स्ट्रुमेंट आहे. जर का तुम्ही इतर इन्स्ट्रुमेंटच्या कंपॅरिझनमध्ये जर गोल्डला तुम्ही बघितलं तर गोल्ड हे एक ट्रॅपी आहे, हे एक वॉलाटाईल इन्स्ट्रुमेंट आहे आणि तितकंच जेवढं वॉलाटाईल आहे, जेवढं ट्रॅपी आहे, तितकंच प्राइस ॲक्शनला रिस्पेक्ट करणारं सुद्धा इन्स्ट्रुमेंट आहे. मित्रांनो, अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये जर का आपल्या एंट्रीज परफेक्ट होत असतील तर त्याला काहीतरी विशिष्ट पद्धत अवलंबली जाते. म्हणूनच अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये परफेक्ट एंट्री शक्य होतो. जर का तुम्ही माझे ट्रेड ऑब्झर्व केलेत तर आपली एंट्री एवढी असतं की थोडासा एसएलचा जो एरिया असतो त्या एरियामध्ये थोडासा जातो आणि पुन्हा प्रॉफिट सुरू होतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे की गोल्डला जर का योग्य लेवलला पकडायचं असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो काही लेवल फॉलो करणं गरजेचं आहे, काही प्राइस ॲक्शन फॉलो करणं गरजेचं आहे आणि ह्या लेवल किंवा प्राइस ॲक्शन किंवा कोणत्या गोष्टी फॉलो करून गोल्डला विशिष्ट लेवलला पकडता येईल हेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित अगदी चार्टवर समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो खूप यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, नॉलेजनी भरलेला होणार आहे आणि हे नॉलेज तुम्हाला लाखोचा कोर्स केला तरीसुद्धा कोणी देत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. आता हा व्हिडिओ यूट्यूबवर जर तुम्ही बघत, यूट्यूबवरच आपण अपलोड करणार आहोत. यूट्यूबवर जर बघत असाल तर तुम्हाला फ्री बघायला मिळणार आहे. जर का मग फ्रीमध्ये हे नॉलेज तुम्हाला मिळत असेल मित्रांनो तर व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघायला काय हरकत आहे आणि पूर्ण बघून तो समजून घ्या. त्यातले काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. म्हणजे हे नॉलेज जे आहे ते महत्त्वाचं असतं मित्रांनो आणि अशा नॉलेजचं आपण अगदी बारीक बारीक स्टडी करायला पाहिजे की ह्यांना काय सांगायचं आहे, ह्यांना कुठल्या लेवल समजावून सांगायचे आहेत किंवा ह्यांना काय एक्झॅक्टली ह्यांना कुठले काय फॉलो करायचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन लिहून घेऊन एखाद्या रजिस्टरमध्ये व्यवस्थित स्टडी केलात ना तर अशा लेवलला परफेक्ट एंट्री करणं तुम्हालाही शक्य होणार आहे. मित्रांनो, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की कोणत्या गोष्टी फॉलो केल्या तर गोल्डला परफेक्ट लेवलला पकडता येतं. पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकच दिलेली आहे, त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. आणि जाऊया स्क्रीनवर परफेक्ट एंट्री कशी होते आणि त्यासाठी कुठल्या लेवल बघायचे आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि हा तुम्ही बघू शकता हा आहे गोल्डचा XAU USDचा चार्ट आणि ह्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे जर गोल्डमध्ये ट्रेडिंग करायची असेल किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटला कशा प्रकारे लेवलवर पकडणं गरजेचं असतं. आणि जर का तुम्ही लेवलवर पकडायला शिकलात तर तुमचे जे सक्सेस रेट आहे तुमचा तो नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त वाढेल. म्हणजे सक्सेस रेट थोडक्यात म्हणजे वाढेल. व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक मित्रांनो तुम्हाला एक छोटंसं मी डिस्क्लेमर देतो की ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला कुठलंही ट्रेडिंग करण्याचं सजेशन किंवा रिकमेंडेशन देत नाही किंवा इथे बाय करा इथे सेल करा अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन किंवा सजेशन देत नाही. याचं कारण ट्रेडिंगमध्ये दोन्ही प्रकार असतात, एक लॉस पण होऊ शकतो आणि प्रॉफिट पण होऊ शकतो. त्यामुळे जर का तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर परफेक्टली ॲनालिसिस करा आणि तुमच्या रिस्कवर ट्रेडिंग करा. ह्या व्हिडिओतून मला फक्त प्राइस ॲक्शन तुम्हाला शिकवायचा उद्देश आहे. ओके, चलो आता बघूया की कशा प्रकारे आपण गोल्डमध्ये परफेक्ट लेवलला आपण कॅच करू शकतो गोल्डला. आता जर का हा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक आपण स्ट्रक्चर जे गोल्डचं स्ट्रक्चर आहे किंवा मूवमेंट करण्याचे जे स्ट्रक्चर आहे ते पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि त्या स्ट्रक्चरनुसार आपण गोल्डला पकडणं गरजेचं आहे. आता ते स्ट्रक्चर म्हणजे कसं बघा, जर गोल्ड जर मूव करत असेल, सपोज ही एक लेवल आहे आणि ह्या लेवलवरून जर का गोल्ड अप साईडला मूव होत असेल तर मित्रांनो तो कसं होईल,
एक मूव देतो आणि एक रिट्रेसमेंट देतो, पुन्हा एक मूव देतो, एक रिट्रेसमेंट देतो, पुन्हा एक मूव देतो, एक रिट्रेसमेंट देतो. म्हणजे गोल्डची जी मूवमेंट आहे किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची छोटे मोठं फरकाने जर बघितले तर सेम मूवमेंटचं स्ट्रक्चर असतं. मूवमेंटचं स्ट्रक्चर म्हणजे काय करतो, बायर्सना बसवतो, काढतो, बसवतो, काढतो, अशा प्रकारचं जे आहे ते प्रत्येक मूव चालू असतं. मग अशा प्रकारचं जर मुवमेंटचं स्ट्रक्चर असेल तर मग आपल्याला काय करायला पाहिजे की जर का त्या इन्स्ट्रुमेंटला, म्हणजे विशेषतः मी गोल्डमध्ये दाखवतो आहे म्हणून मी तुम्हाला गोल्डचं देतो आहे, BTC म्हणा किंवा कुठलाही निफ्टी पण म्हणा, कुठलंही जरी स्ट्रक्चर बघितलं तरी अशा प्रकारचे मूव असतात की एकदम तुम्हाला स्ट्रेट चाललं आहे अशा प्रकारे नाही बघायला मिळणार. पण एक रिट्रेसमेंट, एक मूव, एक रिट्रेसमेंट, एक मूव. मग जर का त्या इन्स्ट्रुमेंटला पकडायचं असेल तर त्या डीपमध्ये किंवा त्या रिट्रेसमेंटवर पकडणं गरजेचं असतं. जर तुम्ही त्या रिट्रेसमेंटवर त्या इन्स्ट्रुमेंटला पकडलं नाहीत तर काय होईल, तुमचा SL हिट होईल. म्हणजे आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटचे, म्हणजे विशेषतः गोल्डचं रिट्रेसमेंट फाइंड करणं गरजेचं आहे. आता ही रिट्रेसमेंट आपण कशा प्रकारे फाइंड करायची किंवा त्याच्यासाठी आपण काय करायचं आणि कुठली एक्झॅक्ट लेवल आहे की त्या लेवलला आपण गोल्डला पकडू शकतो. म्हणजे आता तुम्हाला दाखवतो जस्ट की समजा आता हा इथून काय आलेलं सेलिंग आलेलं आहे, पण इथून जर बघितलं तुम्ही ह्या लेवलनी जर बघितलं तर एक पूर्ण बाईंग गेलेली आहे. आता ही बाईंग स्ट्रेट फॉरवर्ड कॅन्डल बनत गेलेत का इकडे? नाही. कशी गेल्यात? एक रिट्रेसमेंट, एक मुवमेंट, एक रिट्रेसमेंट, एक मुवमेंट, एक रिट्रेसमेंट, एक मुवमेंट, एक रिट्रेसमेंट, नंतर एक मुवमेंट, पुन्हा एक रिट्रेसमेंट. म्हणजे काय करतो, ह्याचं लॉजिक काय बघायला गेलं तर जर काय ह्याचं लॉजिक बघितलं तर ह्याचं लॉजिक काय आहे तर बायर्सना बसवतो, बायर्स इथून सेलिंग करतो, पुलबॅक देतो, पुन्हा बायर्सना त्यांचा प्रॉफिट कमी करतो आणि त्यांना एक्झिट करायला लावतो. पुन्हा इथे बायर्सना बसवलेत, पुन्हा त्यांना प्रॉफिट दिला, पुन्हा त्यांना रिट्रेसमेंट करून बाहेर काढले, परत बायर्सला बसवलेत इथपर्यंत, इथून एक रिट्रेसमेंट. अशा प्रकारची मुवमेंट चालू असते. मग आपण जर ह्या रिट्रेसमेंटला जर पकडलं, त्या इन्स्ट्रुमेंटला किंवा गोल्डला जर का ह्या रिट्रेसमेंटलाच आपण पकडलं तर मित्रांनो हा जो मूव आहे तो आपल्याला आरामात कॅच करता येईल. बघा, जर का ह्या मूवला पकडलं तर आपल्याला हा मूव कॅच करता येईल. पण चुकून जर आपण ह्या ठिकाणी बाय केलं, कारण मार्केटचा ट्रॅप असाच असतो की चुकीच्या ठिकाणी तुम्हाला बाय करायला लागतो. मग ह्या ठिकाणी जर आपण बाय केलं आणि जर का रिट्रेसमेंट आली तर आपला SLचा बाजा वाजतो, म्हणजे आपला SL जातो. म्हणून आपल्याला ह्या डीपमध्ये मित्रांनो बाय करणं गरजेचं आहे. किंवा सेल करायचं असेल तर ह्या टॉपचा सेल करायला पाहिजे, ना की इथे जर तुम्ही सेल केला मार्केट जर अप साईडला गेलं झालं तुमचा SL गेला. म्हणजे आपल्याला एका डीपमध्ये बाय करायला पाहिजे आणि टॉपला सेल करायला पाहिजे. मग ह्या ज्या लेवल आहेत त्या लेवल आपण कशा फाइंड करायच्या किंवा ह्या लेवलला आल्यावर आपण कसं गेस करायचं की इथे मी आता बायस करू शकतो. एक दाखवतो तुम्हाला. सपोज त्यासाठी आपल्याकडे सेटअप आहे. आता बघा, सपोज जर का तुम्ही इथून, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फिबोनाचीचा टूल आपल्याला व्यवस्थित यूज करता आला पाहिजे. जर का तुम्हाला याचा यूज बघायचा असेल परफेक्टली तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडलेले आहेत फिबोनाचीवरचे, तुम्ही परफेक्ट तिथे बघून परफेक्ट शिकू शकता. पण त्याची प्रॅक्टिस करणं पण तेवढीच गरजेचं. नुसतं बघितला व्हिडिओ आणि तुम्ही नाही, त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याचं बॅकटेस्ट करायला पाहिजे की खरोखर या व्हिडिओमध्ये आपल्याला जे शिकवले ते व्यवस्थित वर्क करतो की नाही हे आपण बघणं गरजेचं आहे. म्हणून त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके, चलो आपण हा बघा, इथे जो फिबोनाचीचा टूल असतो तो फिबोनाचीचा टूल सपोज इथून लावला मी इथपर्यंत किंवा इथपर्यंत पण समजा, तरीच तुम्हाला ह्या दोन्ही लेवल मिळतात. कुठली? फिबोनाचीची गोल्डन लेवल. आपल्या सगळ्या स्टुडंटना पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, यूट्यूबच्या ऑडियन्सला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे टेलिग्रामच्या यूट्यूबच्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जी फिबोनाचीच्या लेवल यूज करतो त्या गोल्डन लेवल म्हणजे 0.618
आणि 0.786 याची सेटिंग वगैरे जर बघायची असेल तर तुम्ही ते पूर्वीचे व्हिडिओ माझे बघू शकता. आता जर का मी इथून फिबोनाची लावली ती इथपर्यंत किंवा इथपर्यंत लावली तरी हा सुद्धा मूव तुम्हाला मिळेल. मग ह्या ठिकाणी आल्यानंतर मी कसा पकडायचा बघा, हा एक डीप आहे म्हणजे इथून फिबोनाची लावली 618ला आल्यानंतर बरोबर इथे एक छोटासा डब्ल्यू दिलेला आहे. डब्ल्यू दिलेला आहे, त्या डब्ल्यूच्या रिटेलला मार्केट पुन्हा आलेलं आहे आणि बरोबर इथून जो मूव झाला आहे हा बघा तुम्ही बघू शकता परफेक्ट. या डब्ल्यूच्या खाली आपला SL आणि इथून जर तुम्ही मूव पकडलात सुसाट एकदम अपसाईड मूव बघा. हा काय झाला, एका डीपमध्ये मी गोल्डला पकडलं. अजून बघा, अजून बघूया. सपोज आता आपण इथून एक फिबोनाची लावली. समजा इथून मूव झाला, इथून मूव झाला इथपर्यंत, इथून नंतर एक रिट्रेसमेंटला मार्केट आलेलं आहे. रिट्रेसमेंटला आल्यानंतर मी काय केलं, इथून जी फिबोनाची लावली ती इथपर्यंत फिबोनाचीच्या बरोबर 618 या लेवलवरून काय बनवलं आहे मित्रांनो सांगा मला, डब्ल्यू बनवलं आहे बघा. आता जर का आता डब्ल्यूवर कसा आपण ट्रेड प्लॅन करायचा किंवा कसा एक्झिक्यूट करायचा हे सगळं आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातो. आणि कोर्समध्ये जसं नाही पण तुम्ही आपले फ्रीचे जे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी तिथे सुद्धा डिटेलमध्ये अगदी सांगितले आहे. काही कंजूसी केलेलं आहे. असं नको की कोर्समध्ये सगळं डिटेल सांगतो आणि इकडे वरचेवर नाही. फक्त आपल्याला टाईम लिमिट असते, एक 20-25 मिनटं जास्तीत जास्त व्हिडिओ आपला असतो. त्या 20 मिनटामध्ये जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगतो आणि तुम्हाला ते माहीतच आहे. ओके बघा, 618ला आल्यानंतर मी काय केलं, डब्ल्यूवर मी ट्रेड घेतला. बस तिथून मूव जवळजवळ 200 पिप तुम्हाला मिळेल बघा. प्रत्येक डीपमध्ये बघा. इथून काय केलं मी, इथून लावली फिब इथपर्यंत बघा. हा बघा, इथून जर पकडलात जवळजवळ 120 पिप. जबरदस्त, एवढा जबरदस्त रिझल्ट आहे बघा. इथून जर तुम्ही फिबोनाची लावलीत इथपर्यंत बघा, रिझल्ट बघा. फक्त ह्या डीपचा रिझल्ट बघा. हा बघा, हा डब्ल्यू बनला, ह्याला रिटेस, इथे ह्या कॅन्डलला रिटेस, फिनिश, एंट्री, SL. मार्केट पुन्हा तुमच्या SLकडे बघणार पण नाही बघा. 220चं टार्गेट आरामात. म्हणजे मी काय केलं पुन्हा समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. असं नाही की झालेल्या चार्टवर हे दाखवलं, झालेल्या चार्टवर जरी दाखवलं तरीसुद्धा हेच बनत आहे. प्रत्येक मूव जर तुम्ही स्टडी केलात गोल्डचा तर तुम्हाला हेच समजेल की एका डीप नंतर गोल्ड परफेक्ट फॉल करतो आहे बघा. आता इथून फिबोनाची लावली, आपण अर्धा सेलिंगचा बघूया. इथून फिबोनाची लावली इथपर्यंत परफेक्ट. हा बघा, इथे रिटेसला पकडला, एमच्या वरती SL बरोबर 200 पिप. आता 200 पिप पकडणं गोल्डमध्ये ही खाऊ गोष्ट नाही आहे आणि गोल्ड 200 पिप हे कमी नाही. म्हणजे 0.01ला तुम्हाला $20 मिळू शकतात. परफेक्ट. कुठे पकडलं मी, डीपला पकडलं. आता बघा, प्रत्येक मूव जर तुम्ही पकडलात आरामात, जर तुम्ही इथून फिबोनाची लावली इथपर्यंत हे बघा बरोबर इथे एम बनला, इथून फॉल. म्हणजे मला काय दाखवायचं आहे की प्रत्येक जो मूव आहे तो मुवमेंट कशी, मुवमेंटचं स्ट्रक्चर काय आहे की मूव करतो आणि एक डीप घेतो 100%. हे तर अगदी साधं सिंपल आहे की मूव करतो आणि डीप घेतो. आता हा डीप आपण कशाने काउंट करायचा आहे, फिबोनाचीची. आता फिबोनाचीच्या कुठल्या लेवलला काउंट करायचं आहे, एकतर 618च्या लेवलला किंवा 786च्या लेवलला. आता 786च्या लेवलला घेऊ की 618च्या लेवलला घेऊ, जिथे किंवा ज्या लेवलला आपला जो सेटअप बनेल बस मग तो 618ला बनवते, नाहीतर मग 786ला बनवेल. ज्या लेवलला बनेल तिथे ट्रेड घ्यायचा. पण ते पूर्ण ॲनालिसिस करून ट्रेड घ्यायचा. म्हणजे काय डायरेक्ट आला 618ला ट्रेड घेतला असं नाही. ॲनालिसिस करून मार्केटचं डायरेक्शन बघायचं, मार्केटची लेवल, बिग टाईम फ्रेमवर काय आहे, काय करतो आहे मार्केट, काय बनवतो आहे, कुठलं डायरेक्शन, हे सगळं बघायला पाहिजे. डायरेक्ट नुसतं प्रत्येक डीपला घ्यायचं हे चुकीचं आहे मात्र. त्यामुळं प्रत्येक चार्टचं तुम्ही ॲनालिसिस करा आणि नंतरच मग ट्रेड घ्या. हे सगळं कसं आहे, ह्याच्यातून मी फक्त तुम्हाला प्राईज ॲक्शन शिकवतो आहे की कशाप्रकारे आपण चार्टवर इन्स्ट्रुमेंटला पकडता येईल आपल्याला.
कशा प्रकारे लेवल बघायचे आहेत, त्या लेवल कशा काउंट करायचे आहेत, कशाने फिबोनाची कशी वापरायची आहे, फिबोनाचीच्या कुठल्या लेवलला आपण ट्रेडिंगचं प्लॅन करा, हे सगळं शिकून घ्या आणि ह्याच्यातून प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि अनुभव म्हणजे एक्सपिरियन्सच तुम्हाला परफेक्ट बनवेल. पण त्याच्या अगोदर लर्निंग आवश्यक आहे. ओके, मला मित्रांनो हेच ह्या व्हिडिओतून दाखवायचं होतं की हे बघा किती ट्रेड बनलेत बघा कसे परफेक्ट, एकदम परफेक्ट. एक आता हे एवढं दाखवलं, प्रत्येक मूव जर तुम्हाला दाखवला ना तर प्रत्येक मुवमेंटला तुम्हाला ट्रेड दिसेल बनलेला. आता तर डायरेक्ट मुवमेंटला घ्यायचं का नाही, आपला सेटअप बनला पाहिजे. हे सेटअप आपण सगळं कोर्समध्ये पण शिकवतो आणि यूट्यूबला पण आपण सगळे शेअर केलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्राईज ॲक्शन शिकून परफेक्ट नॉलेज घेऊन ट्रेडिंग करू शकतो. ठीक आहे, चलो मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच, किंवा या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंफार शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चलो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.